यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला भीषण आग लागलेली आहे। तब्बल 11 तासांनंतरही आगीवर नियंत्रण मिळालेलं नाहीये। आगीचा भडका हा उडालेला आहे। अग्निशमन दलाच्या 30 ते 35 गाड्या सध्या घटनास्थळी आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आग विझवण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि रोबोटचा देखील वापर केला जातोय। आगीमध्ये क्रोमा शोरूमचा 3रा मजला त्याचबरोबर 2रा मजला देखील आता जळून खाक झालेला आहे। पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही आग लागलेली होती, मात्र 10 तासांनंतरही या आगीवरती अद्यापही नियंत्रण मिळालेलं नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवणे। शिल्पा, 4 वाजताच्या सुमारास पहाटे ही आग लागलेली होती। 10 ते 11 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही या आगीवरती नियंत्रण मिळालेलं नाहीये। काय कारण आहेत? प्रथमेश, तब्बल 10 ते 11 तास उलटून गेलेले आहेत, तरी देखील या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलेले पाहायला मिळत नाही। अग्निशमन दलाच्या 30 ते 35 गाड्या ह्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहे। या क्रोमा शोरूमला जी ही भीषण आग लागलेली आहे, मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागलेली आहे। आपण जर आग अजूनही आटोक्यात आलेली पाहायला मिळत नाही, अजूनही धुराचे लोट पाहायला मिळतात। अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या क्रोमा शोरूम मध्ये कपड्याची दुकान असतील, इलेक्ट्रिसिटीची दुकान असतील किंवा इतर ज्या शोच्या वस्तू आहेत, शूज असेल किंवा इतर कपडे, अशा वेगवेगळ्या वस्तूंची शोच्या वस्तूंची दुकाने होती आणि हा पूर्ण क्रोमा शोरूम आगीच्या भक्षस्थानी गेलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर 3रा मजला आणि 2रा मजला हा जळून खाक झालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण या क्रोमा शोरूम मध्ये 210 पेक्षा जास्त रूम आहेत आणि त्या पूर्णच्या पूर्ण रूम आगीच्या भक्षस्थानी गेल्या। मात्र या क्रोमा शोरूम मध्ये ज्यांची दुकानं आहेत, त्यांचे जे मालक आहेत किंवा जे इथे काम करणारे नागरिक आहेत, ते इथे येऊन आपल्या अश्रूंना बांध फुटताना त्यांचा पाहायला मिळतोय आणि इथे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आगीचा हा डोंब इतका वाढलेला झपाट्याने वाढल्यामुळे ज्या ह्या क्रोमा शोरूमच्या काचा होत्या, त्या काचा फुटून खाली पडत असल्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा वाहन चालकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे। 50 ते 100 मीटर अंतरापर्यंत जे नागरिक आहेत ते या रस्त्याने येऊ दिले जात नाहीत। पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय, मात्र आग अजूनही आटोक्यात आलेली नाही। अजून 1 ते 2 तास ही आग विझविण्यात जाऊ शकतं। 2 तासानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश येण्याची शक्यता सध्या दिसून येत आहे। मात्र सध्या अजूनही धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळतात। अग्निशमन दलाचे जवान हे चारही बाजूनी क्रोमा शोरूमच्या चारही बाजूनी आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण जर पाहिलं तर जे पोलीस आहेत, इथे ज्यांची दुकानं आहेत, ते नागरिक इथे येऊन आपल्या अश्रूंना बांध फुटतात। मात्र हे पोलीस त्यांना सहारा देताना पाहायला मिळतात, त्यांचं दुःख समजून घेतलं जात आहे आणि हा संपूर्ण जो शोरूम आहे तो आगीच्या भक्षस्थानी गेलेला आहे। उद्या दुपारपर्यंत हा धुराचे लोट असेच पाहायला मिळतील असं देखील बोललं जात आहे। मात्र सध्या तरी 2 ते 3 तासामध्ये या आगीवर नियंत्रण येण्यास अग्निशमन दलाला यश अजून 2 ते 3 तास ही आग विझवण्यासाठी लागू शकतात, अशा प्रकारची माहिती हे अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्याला देत आहेत। सकाळी पहाटेच्या सुमारास 4 वाजता ही आग लागलेली होती, मात्र 10 ते 11 तासांनंतरही या आगीवरती नियंत्रण मिळालेलं नाही।